विद्यार्थ्यांनो, काल आपण एका सुंदर कवितेचा आस्वाद घेतला। स्त्री कुठेही कमी नाही, तिने मनात आणले तर ती काहीही करू शकते, असाच पाठ आपण आज शिकणार आहोत। गोष्ट अरुणिमाची। कुमार भारतीमधील गोष्ट अरुणिमाची या पाठाला मी आता सुरुवात करत आहे। विषय मराठी इयत्ता 10वी, पाठ 11वा, पान क्रमांक 39, गोष्ट अरुणिमाची। लेखिका सुप्रिया खोत। केवळ मुलांनाच नाही तर आयुष्यात ज्याच्या ज्याच्या वाट्याला संकट अडचणी आल्या आहेत त्या सगळ्यांना प्रेरणा देणारी अशी ही सत्यकथा आहे। गोष्ट अरुणिमाची। लेखिका आहे सुप्रिया खोत। ही मूळ कथा हिंदीतली आहे, त्याचे रूपांतर आपल्या ह्या लेखिका सुप्रिया खोत यांनी केलेलं आहे। आपण आपल्या या लेखिकेचा परिचय करून घेऊया। आपल्या लेखिका आहे सुप्रिया खोत, त्यांचा परिचय आपण आधी करून घेऊया। सुप्रिया खोत ह्या महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, कृषीवर इत्यादी अनेक वृत्तपत्रांचं लेखन आहे। अनेक मासिकांमधून सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे। ज्ञान प्रबोधिनीच्या छात्र प्रबोधन पुणे येथे त्या संपादिका आहेत। प्रस्तुत पाठ हा छात्र प्रबोधन या मार्च 2016च्या नियतकालिकेतील लेख आहे। कोण आहे अरुणिमा? आपण आता गोष्ट अरुणिमाचा हा पाठ शिकणार आहोत। तर ही अरुणिमा नेमकी आहे कोण असा प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात आला असेल। तर ही अरुणिमा आहे कोण? तर अदम्य साहसाचं दुसरं नाव म्हणजे अरुणिमा आहे। ज्यावेळेस ती एक नॉर्मल मुलगी होती त्यावेळी फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची राष्ट्रीय चॅम्पियन असणारी ही मुलगी आहे। अपंगत्व आल्यावर मात्र जगातील 7 सर्वोच्च शिखरांना गवसणी घालणारी पहिली दिव्यांग महिला म्हणजे अरुणिमा आहे। मी मुद्दाम आहे असं म्हणते कारण ती आहे। ही एक सत्य कथा आहे, वर्तमानात घडलेली ही कथा आहे। 2015ला तिला भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे। 2016ला लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे। याशिवाय तेन्झिंग नॉर्गे सर्वोच्च शिखर सन्मान तिला मिळालेला आहे। त्याचबरोबर अर्जुन पुरस्कार जो खेळाडूंना दिला जातो तोही तिला मिळालाय। फर्स्ट लेडी पुरस्कार मिळालेले आहे। अनेक पुरस्कारांनी तिला गौरवण्यात आलेलं आहे। त्यानंतर ज्या वेळेला तिने हे अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत त्यानंतर तिने अनेक आपल्या देशात दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करते आणि त्यासाठी तिला उत्तर प्रदेश सरकारचे सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळालेलं आहे। हा अरुणिमाचा फोटो आहे। अरुणिमा कोण आहे हा प्रश्न पडलेला, अरुणिमाचा फोटो मी इथे आणलेला आहे। आता ही पूर्ण धडा वाचण्यापेक्षा मी एक तिच्यावर एक चित्रफितच तयार केलेली आहे आणि ही एक सत्यकथा आहे। त्याचबरोबर हे एक आत्मकथन आहे। आत्मकथन म्हणजे काय तर ती व्यक्ती स्वतः सांगते स्वतःची गोष्ट। तर मी काल एक चित्रफित तयार केलेली आहे आणि जणू काही अरुणिमाच आपल्याशी बोलते। अरुणिमाच ती आपली सगळी कथा आपल्याला सांगते की जो धड्यात दिलेला आहे त्याची एक मी चित्रफित तयार केलेली आहे ती। मी अरुणिमा सिन्हा, माउंट एव्हरेस्ट सर करणारी जगातली पहिली अपंग महिला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय। पण मी जन्मजात तशी अपंग नाही बरं। अगदी छान धडधाकट सर्वसामान्य मुलगी होते। लखनौपासून 200 किलोमीटरवरील आंबेडकर नगर हे माझे गाव। घरात मी, माझी आई, भाऊ, बहिणींचे लग्न झालेले। वडील नाही पण माझे मेहुणी यांचा मोठा आधार। खेळावर प्रेम करणाऱ्या घरात माझा जन्म। फुटबॉल, व्हॉलीबॉलवर माझे खूप प्रेम, कारण तिकडे मी नॅशनल चॅम्पियन होते। स्पोर्ट्स कोटामधून, CISF मधून नोकरीसाठी कॉल, सगळं काही छान सेट होणार, पण अचानक लक्षात आले कॉल लेटरवर जन्मतारीख चुकली। त्यासाठी दिल्लीला जाणं आवश्यक होतं। 11 एप्रिल 2011चा दिवस। प्रचंड गर्दी असलेल्या पद्मावती एक्सप्रेसमध्ये कशीबशी चढून मी जागा पटकवली आणि विचार करू लागले, कागदपत्राचे काम झाले की आपली नोकरी पक्की। पण अचानक माझ्या लक्षात आले की काही तरुण मुलांचे लक्ष माझ्या गळ्यातील चेनकडे आहे। ते माझी चेन ओढताच
मी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. पण आश्चर्य, गाडीतील प्रत्येक जण मख्खपणे जागेवर बसून होता आणि आणि त्या नराधमांनी मला गाडीतून फेकून दिले. मी शेजारच्या गाडीवर आदळले आणि जोरात ट्रॅकवर पडले. माझा पाय ट्रॅकवरून बाजूला घेईपर्यंत एक गाडी माझ्या पायावरून धडधडत निघून गेली. महिला आयोगाच्या रिपोर्टनुसार तब्बल 49 रेल्वे गाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या. पायाच्या हाडाचा चक्काचूर झाला आणि दुसरा पाय पण जखमी. तब्बल 7 तास मी त्या ट्रॅकवर पडून होते, पण माझी शुद्ध हरपली नव्हती. मेंदू पूर्ण जागा होता, सुटकेचा विचार करत होता. सफाई कामगारांनी मला पाहिले आणि बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या हॉस्पिटलमध्ये भूलतज्ज्ञ नाही, ब्लड बँक नाही. भूल न देताच मी तो पाय कापायला सांगितला. मी जीवनमरणाच्या सीमारेषेवर असताना माझ्याबद्दल वेगळ्याच बातम्या बाहेर आल्या. अरुणिमाकडे तिकीट नाही म्हणून तिने उडी मारली. अरुणिमांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. राष्ट्रीय खेळाडू 7 तास उपचाराविना पडून. या सर्व बातम्यांमुळे क्रीडा मंत्र्यांनी मला दिल्लीतील एम्स या हॉस्पिटलमध्ये हलवले. त्याच दिवशी मी निर्धार केला, जे आज माझ्याकडे बोटे दाखवत आहेत त्यांना बोलू दे, पण एक दिवस माझा असेल जेव्हा मी एव्हरेस्ट सर करेल. या निर्धाराचा परिणाम असा झाला की लोकांनी मला वेडे ठरवून मोकळे झाले. पण माझं शरीर अपंग झालं होतं, मन नाही. यावेळी सुद्धा माझे कुटुंब माझ्या मागे ठाम होते. एम्समधून डिस्चार्ज मिळाला. मी 2च महिन्यात पुन्हा उभी राहिली. एका पायात घोट्याची हाडं तुटल्याने रॉड घातलेला, दुसरा पाय मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. या अशा अवतारात आम्ही पोचलो बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्यांनी माझ्या ध्येयाचा आदर करून म्हटले की अरुणिमा, तू अशा परिस्थितीमध्ये इतका मोठा निर्णय घेतलास. तुला ठाऊक आहे, तुझ्या हातलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वतःला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र, आशिया खंडातील सर्वोत्तम केंद्र. 1.5 वर्ष खडतर प्रशिक्षण सुरू झाले. पर्वत चढणे, रोजचे मरणप्राय कठीण अनुभवाने मी विचलित झाले नाही. सरावाच्या वेळी माझा कृत्रिम पाय थोडा जरी दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसवत होता. या अवस्थेमुळे एकही शेर्पा माझ्यासोबत यायला तयार नव्हता. कसे बसे एका शेर्पाला तयार केले आणि सुरू झाली 52 दिवसांची रोमांचकारी लढाई. एव्हरेस्टवर पोहोचण्यापूर्वी 4 बेस कॅम्प. शेवटचा टप्पा 3500 फुटाचा, ज्याला डेथ झोन म्हणतात. जास्त मृत्यू याच टप्प्यात होतात. डेथ झोनची लढाई सुरू झाली. मृतदेहांचा खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, काल भेटलेला बांगलादेशी गिर्यारोग मृत्युमुखी पडलेला दिसला आणि माझ्या पोटात भीतीचा गोळा आला. अरुणिमा, तुला मरायचं नाही, मन सतत बजावत होतं. 21 मे 2013, चढाईचा शेवटचा टप्पा. ऑक्सिजन साठा संपत आला होता. शेर्पा मला ओरडत होता, मागे फिर, तू पुन्हा एव्हरेस्ट चढशील. पण मला ठाऊक होते, नाऊ ऑर नेव्हर, आता नाही तर कधीच नाही. कारण पुन्हा स्पॉन्सरशिप मिळवणे कठीण होते. अखेर मी एव्हरेस्टवर पोहोचले. तो ऐतिहासिक क्षण टिपण्यासाठी मी शेर्पाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला मास्क मी काढला. मी अशी न तशी मरणारच होते, पण माझ्या यशाचे पुरावे अत्यावश्यक होते. फोटो नंतर मी व्हिडिओचा हट्ट धरला तेव्हा तर तो खूपच चिडला. अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवला. उतरताना माझा ऑक्सिजनचा साठा संपला, पण फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव यावर माझा पूर्ण विश्वास होता. मी गुदमरत असताना ओझे होते म्हणून कुणीतरी फेकून दिलेला सिलेंडर मला दिसला. शेर्पाने तो पटकन उचलला आणि मला दिला आणि त्या डेथ झोनमधून मी सुखरूप बाहेर आले. माझा दिवस अखेर आला होता. एक महत्त्वाचे शिखर एव्हरेस्ट मी सर केले. यातून माझ्या व्यक्तिमत्वात खूप बदल घडून आला आहे. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना माझे एकच सांगणे आहे, प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर ध्येयच कमकुवत असणे म्हणजे अपयश होय. धन्यवाद. आत्ताच आपण अरुणिमाची गोष्ट ही चित्रफितीतून आपण समजून घेतलेली आहे. तर आता ही अरुणिमा कोण आहे, तिने काय केलेलं आहे याच्याबद्दल तर सगळ्यांना समजलं असेलच. पण ह्या गिर्यारोहण हा जो इतका कठीण असा खेळ आहे,
हा खेळ स्वीकारण्यामागचं तिचं कारण किंवा या गिर्यारोहणामधून तिला काय काय मिळालं, तिच्या व्यक्तिमत्वावर कोणकोणते बदल झालेले आहेत, त्याचा आपण आता अभ्यास करूया. आता ह्या गिर्यारोहणाने अरुणिमाला दिलेले धडे कोणते आहेत, तर पहिला आहे तो म्हणजे आत्मविश्वास, स्वतःचा स्वतःवर असणारा विश्वास, की जो कोणी दुसरा आपल्याला देऊच शकत नाही. आपणच आपला विश्वास संपादन करू शकतो. आणि एक म्हणजे तुम्ही जर धडा वाचला तर त्या धड्यामध्ये कुठेही हा उल्लेख नाही, पण तिचे अनेक मुलाखती, अनेक व्हिडिओ मी पाहिले आणि त्यात तिने जे दिलेले वर्णन आहे ते वाचून आपल्या अंगावर काटा येतो, की ज्या 7 तास ती त्या ट्रॅक मध्ये पडून होती त्यावेळेला तिच्या शरीरावर असंख्य उंदर रात्रभर नाचत होते आणि तिला ते कुरतडून खात होते. असं असून सुद्धा ती त्या परिस्थितीमध्ये भक्कम होती. त्याचबरोबर ज्या 49 गाड्या तिच्या अंगावरून गेल्या, पायावरून गेल्या, त्या 49 गाड्यांमधलं मलमूत्र रात्रभर तिच्या अंगावर पडत होतं, तरीही त्या परिस्थितीत सुद्धा राहून तिने तो ठाम निर्णय घेतला की आपल्याला जगायचंय. तो जो विश्वास तिच्याकडे होता त्याच्यामुळेच ती रात्रभर तिथे पडून राहिली आणि पुन्हा नव्याने उभी राहिली. तो जर विश्वास तिच्याकडे नसता तर कदाचित ती त्याच दिवशी मरण सुद्धा पावली असती. त्यामुळे तो आत्मविश्वास तिला गिर्यारोहणाने तर दिलाच, पण तो मुळात तिच्यामध्ये भरपूर होता. दुसरं म्हणजे तिला मिळालेलं नेतृत्व गुण आणि गटबांधणीचे धडे. मी मगाशीच वाचलं की तिने अरुणिमा फाउंडेशनची स्थापना केलेली आहे आणि या फाउंडेशन तर्फे ती पूर्ण भारतातील अपंग मुलांना, की आपण त्याला दिव्यांग म्हणूया, दिव्यांग मुलांना प्रशिक्षण देत असते. त्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करते. त्यांच्यातही आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ती करत आहे. तिसरा गुण तिला मिळालाय तो म्हणजे कणखरपणा. मी मगाशीच सांगितलं की ती कणखर होती, म्हणूनच ती त्या रात्री ती जगू शकली. एका खेळाडूमध्ये तो कणखरपणा असतोच, पण एवढं मोठं संकट येऊन सुद्धा तो कणखरपणा तिच्यामध्ये कायम टिकून राहिला, जो नंतरही राहिलेला आहे, आयुष्यभर राहिला आणि अजूनही ती त्या कणखरपणातून दुसऱ्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असते. आयुष्यात काही मिळवण्यापेक्षा जे मिळवलं त्या कमाईमुळे अधिक चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न तिने केलेला आहे. आपल्याकडे एक वाक्य आहे की विद्या विनयेन शोभते. जे आपल्याला मिळतं त्याच्यातून माणूस विनयशील झाला पाहिजे. त्या गर्वाने अहंकार होता कामा नये की मी एव्हरेस्ट सर केलं म्हणजे मी काहीतरी भव्य दिव्य केले असं न मानता ती सतत दुसऱ्याला मोटिवेट करत असते. छोट्यातलं छोटं का होईना ध्येय तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे, हे रुजवण्याचं काम तिने या स्वतःच्या म्हणजे कर्तृत्वाने दाखवलेला आहे. म्हणूनच हा धडा 10वीच्या मुलांना दिलेला आहे. प्रयत्न निष्फळ म्हणजे अपयश नव्हे. आपण नेहमी म्हणतो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश मिळालं म्हणजे लगेच आपण खचून न जाता सतत प्रयत्न करणे. 100 वेळा प्रयत्न करा, तुम्हाला नक्की यश मिळणार याची गॅरंटी आपण देऊ शकतो, कारण आपण जे प्रयत्न करतो ते 1% वाढत असतात. त्यामुळे प्रयत्न निष्फळ म्हणजे अपयश नाही. आपण प्रयत्न केला ही आपली सुरुवात आहे, हेही तितकंच महत्वाचं आहे. हे असे अनेक गोष्टी अरुणिमाने शिकवलेल्या आहेत. या पाठामध्ये अनेक महत्वाची वाक्य आहेत. त्यापैकी महत्वाचं पहिलं वाक्य आहे की जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. खूप महत्वाचं वाक्य आहे की जर आपण मनाने ठरवलं तर काहीही करू शकतो. याच्यावर एक घटना मागे मॅरेथॉनच्या वेळेला आली होती की बारामती गावातली एक लता कोरे नावाची 65 वर्षाची आजीबाई, तिचा नवरा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्याला MRI करायचा आहे. MRI साठी 5,000 रुपयाची गरज आहे, पण हे 5,000 रुपये सुद्धा त्या गरीब बाईकडे नाहीयेत. अशा वेळेला तिने अचानक पाहिलं की हॉस्पिटलमध्ये एक ऍडव्हर्टाईज लावलेली आहे की बारामती मॅरेथॉन होणार आहे आणि धावणाऱ्याला 5,000चं बक्षीस आहे. ही एक गावातली बाई, घरगुती बाई, पण तिने हे एवढं मोठं धाडस केलं की मला 5,000 रुपये मिळणार आहे तर मी काहीही करू शकते. आणि त्या 9 वारी साडीत अनवाणी पायाने ती सकाळी पहाटे 5 वाजता सगळ्या स्पोर्ट्समन मधून धावली आणि ती बाई यशस्वी झाली. म्हणजे ज्या बाईने वय वर्ष 65 कधीही असले प्रकार केले नाहीत, पण पैशासाठी आपल्या नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून तिने हे एवढं मोठं धाडस केलं आणि शरीराने तिला साथ दिली. म्हणून तिला आधुनिक सावित्री म्हणून तिचा गौरव सुद्धा करण्यात आलेला आहे. त्यामुळे जर आपण ठरवलं, मन कमकुवत नसेल तर शरीर सुद्धा आपल्याला साथ देतच.
मागे याच पाठासाठी सुप्रिया खोत यांना जळगावला बोलवलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं एक वाक्य आहे जे मला अतिशय आवडलं, की एखाद्या व्यक्तीचं मन, मेंदू आणि मनगट या 3 गोष्टी जर बळकट असतील तर शारीरिकच काय तर मानसिक मानसिक अपंगत्वावर सुद्धा आपण मात करू शकतो, अशी प्रेरणा देणारी ही कथा आहे. त्यामुळे जर शरीराने, मनाने ठरवलं तर आपलं शरीर काहीही करू शकतं. आपण सर्वात मोठा मोटिवेटर आपला सर्वात मोठा मोटिवेटर आपणच असतो. जीवन विद्या मिशनचे प्रमुख वामनराव पै नेहमी सांगतात, की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपणच आपले मोटिवेटर असतो. आपल्याला दुसरं कोणी मोटिवेट करूच शकत नाही. आपण म्हणतो, की आपण संगतीने बिघडलो किंवा ह्याच्यामुळे मी घडलो. घडणं बिघडणं हे आपल्यातच आहे. आपण जोपर्यंत स्वतःला ठरवत नाही, की मला काहीतरी करायचंय, मी काहीतरी करण्यासाठी जन्माला आलोय, तरच आपल्यामध्ये प्रगती होऊ शकतो. की पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडतो, तो त्या एखाद्या शिंपल्यामध्ये पडतो, तर प्रत्येक शिंपल्याचा मोती होतोच असं नाही. पण त्या शिंपल्यामध्येच जर काहीतरी एखादा वेगळा गुण असेल, तर त्या पावसाच्या पाण्याचा मोत्यामध्ये रूपांतर होतच होतं. त्यामुळे त्या व्यक्तीमध्येच असे गुण असले पाहिजे, की तोच त्याचा स्वतःचा मोटिवेटर असतो. असे अनेक गुण आहेत. त्याचबरोबर तुम्हाला एक एक गोष्ट सांगते ती म्हणजे आपल्याकडे जो तमासगीर लोक असतात, ह्या तमासगीर लोकांमध्ये तर शिक्षणाचा एवढा मोठा अभाव आहे, की तिथे शिक्षण नाहीच, फक्त नाच-गाणं करणं आणि पैसे कमावणं. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर किशोर शांताबाई कांबळे नावाचा एक मुलगा डॉक्टर होतो, की ज्या समाजामध्ये बापाचाही पत्ता नाही, अशा समाजात हा मुलगा जन्माला येतो, की जिथे मुलगी जन्मली की ती नाच करणार, मुलगा जन्मला तर तो दलाली करणार. हेच पिढ्यानपिढ्या येत असताना हा किशोर नावाचा मुलगा त्या समाजात राहतो आणि मेडिकलला जातो, डॉक्टर होतो. म्हणजे ही केवढी मोठी घटना आहे. मग त्या बाजूची परिस्थिती एवढी वाईट असतानाही त्या मुलाने ठरवलं आणि तो स्वतः मोटिवेट झाला. स्वतःला स्वतः मोटिवेट केलं आणि स्वतःच्या आयुष्याची त्याने प्रगती करून घेतली. तर हे सुद्धा वाक्य अतिशय महत्वाचं आहे, की आपणच आपले मोटिवेटर असतो. दुसरं कोणीही आपल्याला घडवूही शकत नाही आणि बिघडवू शकत नाही. तिसरं महत्वाचं वाक्य आहे, की तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हा सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वतःला सिद्ध करायला. बघा विचार करा, की दोन्ही पायांचा प्रॉब्लेम झालेला आहे. एक पाय पूर्ण तुटलाय. कृत्रिम पाय लावलाय. एका पायामध्ये रॉड आहे. अशा वेळेला बिछाण्यावर ती हॉस्पिटलमध्ये असतानाच ती मुलगी ठरवते, की आता आपण फुटबॉल, व्हॉलीबॉल खेळू शकत नाही. लोक आपल्याला नावं ठेवतात, आपल्याबद्दलचे अफवा पसरलेल्या आहेत. अशा वेळेला आता आपण काय करायचं? एक अपंग म्हणून आयुष्य जगण्यापेक्षा असं काहीतरी केलं पाहिजे, की जे वेगळं असेल. आज जगामध्ये शिखर सर करणारे फक्त 4,000 लोकांनी प्रयत्न केलेला आहे. ह्या 4,000 मधले फक्त 400च लोक एव्हरेस्ट सर करू शकलेले आहेत. काही प्रयत्न अर्धवट सोडून आले, तर काही मृत्युमुखी पडलेले आहेत. मगाशी मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाक्य आलं असेल, की मृत्यू सगळीकडे थैमान घालत आहे, प्रेतांचा खच पडलेला आहे. अशा अवस्थेमध्ये तिथे जाणं किंवा ते एव्हरेस्ट सर करणं हे तर फक्त लोकांना दाखवायचे, अशी इच्छा तिच्या मनात तयार होणं किंवा निर्माण होणं हेच किती मोठी गोष्ट आहे. हे जेव्हा त्यांना बचेंद्री पालने सांगितलेलं आहे, की अपंग मुलगी, या अपंग मुलीच्या मनामध्ये एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा निर्माण होणं हीच किती मोठी गोष्ट आहे, हे या वाक्यातून सिद्ध होतं. पुढचं वाक्य आहे नाऊ ऑर नेव्हर. खूप महत्वाचं वाक्य आहे. आता नाही तर कधीच नाही. ज्या वेळेला शेर्पा तिला ओरडतोय, की तू पुढे जाऊ नको, तुझं सिलेंडर संपलेलं आहे, ऑक्सिजन नाही. तो जो डेथ झोन आहे तिथं ऑक्सिजनची मात्राच नाही, शून्य ऑक्सिजन झोन आहे, की अशा ठिकाणी जर ऑक्सिजन संपलं, बरं हा डेथ झोन चढण्यासाठी जो 3,500 फुटाचं जे अंतर आहे ते एका सामान्य माणसाला चढण्यासाठी 18 तास लागतात आणि हिच्या दोन्ही पायांचा प्रॉब्लेम असताना तिला 27 तास लागलेले आहेत. 27 तास म्हणजे विचार करा, एक रात्र, दिवस आणि त्यापेक्षाही जास्त तास या काळात त्या मुलीने एवढं दुर्दम्य
म्हणजे एखादं साहस दाखवावं आणि त्यावेळेला अचानक जर तिला कोणी सांगितलं की पुढे जाऊ नको, आता तुला शक्य नाही, तेव्हा तिच्या मनाने जी उचल खाल्लेली आहे की आता नाही तर कधीच नाही. कारण एव्हरेस्ट सर करण्यासाठी तिला जवळ-जवळ 50 लाख रुपये खर्च आलेला आहे. आणि हा सगळा तिला स्पॉन्सरशिपने मिळाले, कारण ती एक मिडल क्लास मुलगी आहे, मध्यमवर्गीय घरातली मुलगी आहे आणि एवढी स्पॉन्सरशिप पुन्हा मिळवणं शक्य नाही. आणि त्यामुळे तिने ठरवलं की मला मेली तरी मी चालेल, पण मी पुन्हा माघारी जाणार नाही. आणि त्यामुळे हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे. आता नाही तर कधीच नाही. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. जे शूर असतात, जे दृढनिश्चयी असतात, त्यांना नशीब नक्की साथ देतं. हेही वाक्य अतिशय महत्वाचं आहे. आपल्याकडे अनेक अशी लोक आहेत की ज्यांनी आपल्या अपंगत्वावर किंवा संकटावर मात केलेली आहे. आपल्या मागे पुस्तकात एक सुधा चंद्रनचा धडा सुद्धा होता की ती एक नृत्यांगना, नृत्याचे कार्यक्रम करणारी, स्टेजवर नाचणारी अशी ही मुलगी 16व्या वर्षीच तिचा फार मोठा अपघात होतो आणि या अपघातामध्ये तिचा एक पाय गुडघ्यापासून कापला जातो. पण अशाही वेळेला ती शांत बसत नाही. वर्षाच्या आत जयपूर फूट लावून, आणि त्याच काळामध्ये जयपूर फूट खूप फेमसही झाला. जयपूर फूट लावून तिने नृत्याचे कार्यक्रम केले आणि आजही ती करत आहे. त्याच्यावर एक चित्रपटही आलेला आहे, नाचे मयुरी नावाचा. आणि तिची गोष्ट म्हणजे अशीच एक इन्स्पायरिंग गोष्ट सुद्धा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये येऊन गेलेली आहे. त्याचबरोबर गिरीश शर्मा नावाचे एक बॅडमिंटनपटू होते की ज्यांचा सुद्धा पाय असाच अपघातामध्ये गेला आणि तरी सुद्धा ते शांत न बसता त्यांनी पुन्हा कृत्रिम पाय लावला आणि ते बॅडमिंटन खेळायला सुरुवात त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर दुसरी एक व्यक्ती आहे, तिचं नाव आहे शेखर नाईक, जी अपघाताने अंध झालेली आहे. पण तरी सुद्धा ते क्रिकेटर असून अंधत्व आलं तरी जे अंध लोकांसाठी T20 असतं, त्या अंध व्यक्तींच्या T20 मध्ये खेळून त्यांनी अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत. किंवा एक लोकांसाठी एक स्थान निर्माण केलेलं आहे की त्यांना बघून दुसरे लोक त्या क्रिकेटकडे वळतात. पुढची व्यक्ती आहे ती म्हणजे प्रीती श्रीनिवासन, की हे सुद्धा स्विमर आहेत. पण स्विमिंग करताना अचानक त्यांच्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलं आणि त्यांना अंधत्व आलं. पण तरीही त्या शांत बसल्या नाही. त्यांनी पुन्हा जोमाने पोहायला सुरुवात केली आणि आज त्या एक श्रेष्ठ स्विमर म्हणून उदयास आलेल्या आहेत. तर त्यामुळे ज्यांनी ठरवलेलं आहे, जे शौर्यवान आहेत, धैर्यवान आहेत, त्यांना नशीब नेहमी साथ देतं. पुढचं आहे की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणं म्हणजे अपयश नसतं, तर ध्येय कमकुवत असणं तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं. बाबासाहेब आंबेडकरांचं एक अतिशय महत्वाचं वाक्य आहे, लो एम इज क्राईम, की जर तुम्ही ध्येय कमकुवत ठेवलं तर तो एक फार मोठा गुन्हा आहे. ते नेहमी म्हणतात की तुम्ही राजाचं स्वप्न पाहिलं तर तुम्ही सरदार व्हाल, तुम्ही आधी जर शिपायाचं स्वप्न पाहिलं तर तुम्ही भिकारीच व्हाल. कारण जर तुम्हाला काही साध्य करायचं असेल तर प्रयत्न तर करायलाच पाहिजे, पण ध्येय कमकुवत ठेवू नका. ध्येय नेहमी मोठी ठेवा, तरच तुम्ही ते प्रयत्न करून ध्येय मिळवण्याचा प्रयत्न करतच राहता. आता या पाठाची वैशिष्ट्य काय आहे, तर पहिलं आहे ते म्हणजे सामान्य माणसातील असामान्यत्व दाखवून देणारी ही एक सामान्य घरातली मध्यमवर्गीय मुलगी आहे. पण एक असा इन्सिडेंट घडला की एक असा अपघात घडला की तिच्यातलं सामान्यत्व सगळ्या जगाला दिसलं. ही जगातली एकमेव मुलगी आहे की जिने एव्हरेस्ट सर केलेला आहे, अपंग मुलगी. भारतातली तर आहेच आहे, पण जगातली सुद्धा ती एकमेव मुलगी आहे की जी एव्हरेस्ट पर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे हे एक खूप मोठं वैशिष्ट्य ह्या पाठाचं आहे. दुसरं म्हणजे ही एक सत्यकथा आहे, ही काल्पनिक नाही. कारण अरुणिमा आहे, ती अजूनही उत्तर प्रदेशामध्ये आहे, त्यामुळे ही एक सत्यकथा आहे. आणि अशा सत्यकथा मुलांना जर दिल्या तर मुलं नक्की त्या पाठामधून काही ना काही शिकत असतात. आता हे संकट तिच्यावर तर एवढं मोठं संकट आहे तरीही ती डगमगली नाही. आपल्यावर तर एक किती छोटंसं करोनाचं संकट आलंय, तरी सुद्धा या करोना काळामध्ये लोक घाबरतात. आपण असं WHO ने सांगितलंय की बरेचसे जे करोनाग्रस्त आहेत ते केवळ भीतीनेच त्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे माणसामध्ये जी भीती आहे त्या भीतीवर मात करणं किती गरजेचं आहे हे या पाठातून आपण शिकतो.
हे आत्मवृत्तपर लेखन आहे. मी मगाशी सांगितलं की अरुणिमा स्वतःची गोष्ट सांगते, त्यामुळे हे एक आत्मकथन. आपल्याला उपयोजित लेखनामध्ये जे आत्मकथन हा जो भाग आहे 8 मार्काला, त्या 8 मार्काच्या आत्मकथनासाठी सुद्धा हा धड्याचा उपयोग होऊ शकतो की अरुणिमा स्वतःची कथा सांगते. मगाशी मी जो व्हिडिओ तयार केला तो जरी मी बोलत असली तरी ती कथा अरुणिमाची आहे, म्हणजे मीच अरुणिमा आहे असं भासवून मी तुम्हाला तिची गोष्ट सांगितलेली आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे ती म्हणजे सहज सोपी भाषा. ही जरी गोष्ट हिंदीतली असली तरी सुप्रिया खोत या मॅडमने ती इतकी साधी सरळ सोपी करून दिली आहे की त्याच्यामध्ये एकही कठीण शब्द वापरलेला नाहीये. इतकी साधी आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कल्पना आली असेल तर तुम्ही नक्की पुन्हा एकदा ती कथा वाचा. आणि अशीच एक कथा आहे आपल्याकडे वीरांगणा नावाची, की या वीरांगणामध्ये संतोष महाडिक नावाचे जे आपले कर्नल होऊन गेले आणि त्यांना वीरमरण प्राप्त झालं, ते आपल्या देशासाठी शहीद झाले. अशा ह्या वीरमरण प्राप्त झालेल्या शहीदाची विधवा म्हणून न जगता त्यांच्या पत्नीने स्वतः पुन्हा मिलिटरीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या 40व्या वर्षी आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलांमध्ये, म्हणजे जे 20-22 वर्षाची मुलं असतात अशा मुलांमध्ये राहून खडतर परिश्रम करून त्यांनी मिलिटरीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्या स्वाती महाडिक पुन्हा आपल्या लष्करामध्ये रुजू झालेल्या आहेत. म्हणजे एक सामान्य व्यक्ती, एक सामान्य स्त्री केवळ नवरा शहीद झाला म्हणून रडत न बसता तिच्यातलं सामान्यत्व अचानक जागं झालं आणि आपणही काहीतरी करू शकतो. आपल्या नवऱ्याचं अर्धवट राहिलेलं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तर अशा आपल्या अनेक कथा आहेत. त्या कथेचा इथे एक मी संदर्भ घेतलेला आहे, तीही वैशिष्ट्य आहे. त्यामुळं सहज सोपी भाषा असली की ती मुलांना लवकर समजते. इतरांना प्रेरणा हा उद्देश. आज ही तुम्हाला पाठ देण्यामागचं कारणच असं आहे की आज तुम्ही एका वेगळ्या वळणावर आहात. वयाच्या वळणावर एक वेगळं वळण आहे. 16वं वर्ष धोक्याचं असं आपण म्हणतो. आपल्या आयुष्यामध्ये जरी काही इन्सिडेंट घडला तरी आपल्याकडे बघा आत्महत्येचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि हे सगळ्या आत्महत्या करणारी जी लोक आहेत त्यांचा वयोगट पाहिला तर वय वर्ष 13 ते वय वर्ष 30 हा खूप मोठा आत्महत्या करणाऱ्या लोकांचा वयोगट आहे. की जराही त्यांना कुठलंही दुःख, कुठलाही नकार पचवण्याची क्षमताच मुलांमध्ये राहिली नाही. ह्या करोना काळात तर बऱ्याच आत्महत्या झालेल्या आहेत. तुम्ही तर आता आपल्याकडे मागे सुशांत सिंग राजपूत आहे किंवा त्या दिवशी शेखर नावाच्या एका कलाकाराने आत्महत्या केली. अनेक असे सेलिब्रिटी आत्महत्या का करतात की थोडं जरी दुःख झालं, नैराश्य झालं की ते लगेच डिप्रेशन मध्ये जातात. आता हा डिप्रेशन हा खूप पर्वणीचा शब्द झालाय. लहान लहान गोष्टीसाठी मुलं डिप्रेशन मध्ये जायला लागली. तर असं डिप्रेशन मध्ये न जाता, निराश न होता आपण काहीतरी प्रेरणा घ्यावी. ह्या पाठातून प्रेरणा घेऊन पुढचं आयुष्य, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकट तर येतच असतं. आता करोनाचं संकट आहे. संकटातून सुद्धा संधी उपलब्ध होऊ शकते जी आपण आता करून दिलेली आहे की आम्ही घरून सुद्धा तुम्हाला शिकू शकतो. ही किती वेगळी गोष्ट आहे. संकट आहे म्हणून घाबरून न जाता त्यातून आपण बाहेर कसं पडायचं हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे. आणि अशी प्रेरणा देणारा हा पाठ आहे म्हणून तो तुम्हाला दिलेला आहे. ध्येय उच्च ठेवावे हा संदेश. प्रत्येकाने आपलं ध्येय हे उच्च ठेवलंच पाहिजे. कारण ध्येय जर तुमचं असेल तर कुठलीही गोष्ट तुम्हाला ती मिळतेच मिळते. आपल्याकडे एक अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे बघा, तुम किसी चीज को शिद्दत से चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. हा जरी शाहरुख खानचा डायलॉग असला तरी तो प्रेमाचा असला तरी देश प्रेमासाठी सुद्धा असंच कार्य करणारे आपले सावरकर आहेत की त्यांनी एक उच्च ध्येय ठेवलं होतं की काही झालं तरी माझ्या भारत मातेला मी स्वातंत्र्य मिळवून देणारच. आणि हे एवढं उच्च ध्येय त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा ज्या वेळेला त्यांना मिळाली अंदमान निकोबारला, तिथे राहून त्यांनी अनेक संकट झेलली. इतकी संकट त्यांच्यावर आली, त्यांना चापकाचे फटके दिले, त्यांना कोलू चालवायला दिला, तरी सुद्धा ते डगमगले नाहीत. त्यांचं ध्येय एकच होतं की माझा देश हा स्वातंत्र्य त्याला मिळणारच. तो ह्या इंग्रजांच्या जुलमी संकटातून बाहेर येणारच. तर अशी उच्च ध्येय ठेवली तर आपला सगळा आजूबाजूचा परिसर, बाजूची परिस्थिती आपल्याला
नक्कीच त्याच्यातून बाहेर पडण्याची प्रेरणा देतोच. आता ही आहेत आपल्या पाठाची काही भावात्मक उद्दिष्ट. आता हा पाठ तुम्हाला का दिलेला आहे, तर त्याची काही उद्दिष्ट आहेत. बघा, पहिलंच आहे धैर्य. आता धैर्य, तुम्ही हा धडा आता ऐकला, थोड्या वेळाने तुम्ही तो वाचाल. किती धैर्य त्या व्यक्तीमध्ये, त्या स्त्रीमध्ये आहे, की साधा विचार करा, आपल्या बाजूने एक साधा उंदीर जरी गेला तरी आपल्याला भीती वाटते, किळस येते. अशा परिस्थितीमध्ये रात्रभर त्या उंदरांमध्ये राहणं, रात्रभर त्या निर्जन ठिकाणी एकटे पडून राहणं, तरीही तिने धैर्य सोडलेलं नाही. किंवा डेथ झोन मध्ये ज्या वेळेला ती गेली तेव्हा अक्षरशः मृत्यूचा तांडव तिने पाहिलेला आहे. जो काल तिच्या बरोबर एक बांगलादेशी गिर्यारोहक होता, त्याचा मृतदेह सुद्धा तिथे पडलेला आहे, तरीही ती खचून गेली नाही. ती धैर्याने पुढे गेली. समोर मृत्यू आहे, तिला कळतंय. ती म्हणते की मी मेली तरी चालेल, पण मी इथे पोहोचली, याचं काहीतरी पुरावा मला घेऊन जायचंय. तर हे केवढं मोठं धैर्य आहे. त्यामुळे हे धैर्य जर आपल्यामध्ये असेल तर माणूस काहीही करू शकतो. हे मोठं उद्दिष्ट त्यांनी या पाठातून आपल्याला दिलेलं आहे. दुसरं आहे ध्येय निष्ठा. आपण जर काही ध्येय ठरवलं, एक गोल ठरवला की आपल्याला काहीतरी करायचं आहे, आपण जन्माला आलोय, आपल्याकडे एक असं वाक्य आहे की जन्माला आला आणि पाणी वाहता वाहता मेला. तर त्या जगण्याला काहीच अर्थ नाही. की आपण ह्या जन्माला आलोय, माणूस म्हणून जन्माला आलोय, तर आपण काहीतरी वेगळं करून गेलंच पाहिजे, की लोकांनी आपली आठवण काढली पाहिजे. तर ध्येय असणं, आयुष्यामध्ये ध्येय किती महत्वाचं आहे हे सुद्धा आपण या पाठातून शिकू शकतो. तिसरं महत्वाचं उद्दिष्ट आहे जिद्द. जिद्दीशिवाय तर ती काहीच करू शकली नसती. तिच्यामध्ये एवढी जिद्द होती की तिने एव्हरेस्ट सर करण्याचं ध्येय स्वतः पुढे ठेवलेलं आहे. आणि या जिद्दीला तर आपण सलाम करतोच, पण तिच्या कुटुंबाला सुद्धा आपण सलाम करायला पाहिजे. कारण एवढ्या दुर्दम्य इच्छेला त्यांनी सपोर्ट केलेला आहे. 1.5 वर्ष तिने त्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर 52 दिवस ती त्या मोहिमेवर गेली. म्हणजे जवळजवळ 2 वर्ष घरातून मुलगी बाहेर राहणं, ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि यासाठी तिला घरातून जो काही सपोर्ट मिळालेला आहे, तो सपोर्ट इतका म्हणजे त्या खरोखर त्या फॅमिलीला सुद्धा आपण सलाम केला पाहिजे. इतकं सुंदर जिद्दी, म्हणजे पूर्ण फॅमिली जिद्दी असली पाहिजे, हे सुद्धा एक उद्दिष्ट त्यांनी या पाठातून ठेवलेलं आहे. चौथा आहे आत्मविश्वास. त्याशिवाय तर काहीच होऊ शकत नाही. आपला जर स्वतःवर विश्वास नसेल तर आपण कुणावरच विश्वास ठेवू शकत नाही. जर आपल्यावर स्वतःवर विश्वास असेल तर माणूस काही करू शकतो. म्हणजे एखाद्या छोट्याशा स्टुलावर चढलं आणि जर त्या व्यक्तीमध्ये विश्वास नसेल तर ती व्यक्ती पडू शकते. आणि उंच इमारतीवर उभा राहिलेला माणूस सुद्धा स्वतःच्या आत्मविश्वासावर सुद्धा त्या इमारतीवरून तो चालू शकतो. म्हणजे हा आत्मविश्वास किती महत्वाचा आहे या पाठातून आपल्याला दिसतं. पुढची आहे निर्भयता, डेअरिंग. एका स्त्रीमध्ये एवढं जे डेअरिंग आहे, या डेअरिंग बद्दल तर आपण काय सांगावं. या डेअरिंग वरच म्हणून मी तुम्हाला एक दुसरी पण कथा सांगितली आपल्या वीरांगणाची. असे अनेक कथा आपण पाठातून तर शिकणारच आहोत. मी जी उदाहरणं दिली ती सुद्धा निर्भयतेवरच आहेत. की जर आपल्यामध्ये भीती नसेल कुठल्याही गोष्टीची तर आपण काहीही करू शकतो, हेही या पाठात सांगितलेलं आहे. उच्च ध्येयासक्ती, म्हणजे एव्हरेस्ट सर करणं याच्यापेक्षा उच्च काही असूच शकत नाही. बरं, फक्त तिने एव्हरेस्ट सर केलंय का, तर तसं नाही. तिने पूर्ण जगातली एकूण 7 जी उंच शिखरं आहेत, त्यामध्ये किलिमांजारो आहे आणि एव्हरेस्ट आहे, अशी बरीच दुसरी 7 शिखरं तिने सर केलेली आहेत की जी जगात कोणी केलेली नाही. म्हणजे ही जगातली एकमेव अशी ही स्त्री आहे आणि तिची जी ध्येय आहेत ती सुद्धा अगदी वेगळीच आहेत. तर अशी उच्च ध्येयासक्ती आपल्याला या पाठातून दिसते. पुढचं आहे सहानुभूती आणि सवलतीचा नकार. एक अपंग आहे म्हणून तिने कुठल्याही प्रकारची सवलत त्या प्रशिक्षणात घेतली नाही. तिने बऱ्याच वेळेला तुम्ही सुद्धा तिचे व्हिडिओज पाहू शकता. युट्यूबवर अरुणिमा सिन्हा असं टाकलं की बरेच व्हिडिओ तिचे येतात आणि तिचे काही टॉक शो आहेत, काही मोटिवेशनल शो आहेत. त्याच्यामधून तिने सांगितलंय
की मी अपंग आहे म्हणून मला कुठल्याही प्रकारची सवलत तिने घेतलेली नाही. म्हणजे सुरुवातीला लोक तिला म्हणायचे की अगं तू हळू ये किंवा जास्त चालू नको, जास्त डोंगर चढू नको. पण तिने सांगितलं मी अपंग आहे म्हणून मला कसलीही सवलत नको. कारण शेवटी मला एव्हरेस्ट सर करायचं आहे. तिथे त्या एव्हरेस्टला माहित नाही ना की मी अपंग आहे की नॉर्मल आहे. त्यामुळे मला जसं कष्ट, जसे ट्रेनिंग बाकीच्यांना देतायत तसंच ट्रेनिंग मला मिळालंच पाहिजे. कारण सहानुभूतीने किंवा सहानुभूती घेतली की लोक आपल्याबद्दल खूप पॉझिटिव्ह होतात आणि ते पॉझिटिव्हनेस तिला नको होता. आणि म्हणून तिने सगळ्या प्रकारच्या सवलतीला नकार दिलेला आहे. आणि ही सवलत कुठलीही घेतली नाही. तिने तिच्या बळावर एव्हरेस्ट सर केलं. मी मगाशी सांगितलं की नॉर्मल माणसाला 16 ते 17 तासामध्ये तो माणूस परत येतो. पण तिला 27 तास लागले. तो शेर्पा सुद्धा वैतागलेला आहे. तिच्याबरोबर यायलाही कोणी तयार नव्हतं. तरीही तिने त्यांना कसंबसं तयार करून तिथपर्यंत नेलंय आणि आपलं कर्तृत्व दाखवलेलंच आहे. तर ही सगळी जी स्वयंप्रेरणेची मूल्य आहेत, या प्रेरणेतून आपण काय घ्यायचंय? एक विद्यार्थी म्हणून सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अशा गोष्टी येऊ शकतात, की ज्या गोष्टीमधून आपण निराश होऊ शकतो. आपल्याला काही संकट आली तर आपल्याला जगण्याची इच्छा, उमेद नाहीशी होऊ शकते. तर हे असं नाही. जेव्हा-जेव्हा कधी तुम्हाला काही प्रॉब्लेम येतील, तुम्ही पुन्हा नव्याने अरुणिमाची आठवण जरी काढली, तरी तुम्हाला जगण्याची उमेद नक्की मिळेल. आपण तर हाती-पायी धड आहोत. तर काहीही करू शकतो. एक दिव्यांग मुलगी जर एवढं मोठं कार्य करू शकते, तर आपण तर नॉर्मल आहोत. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाच्या एका उत्तम पैलूची जडण-घडण करणारी असा हा पाठ आपल्याला दिलेला आहे.